अहिल्याबाई होळकर, जिजाऊ मासाहेब, महात्मा गांधीजी आणि या देशाचे उद्धारकर्ते, भारताचे भाग्यविधाते, गांधीजींचे प्राणदाते, रिपब्लिकन आंदोलनाचे जनक, रिपब्लिकन आंदोलनाचे प्रणेते, विश्ववंदनीय बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना, यांच्या चरणी सर्वप्रथम मी त्रिवार वंदन करतो. पीपल्स रिपब्लिकन पार्टी प्रणित राष्ट्रीय मजदूर सेनेच्या वतीने आयोजित आजच्या या भव्य असंघटित कामगार मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक, लॉंग मार्चचे प्रणेते, बहुजनांचे हृदय सम्राट, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर, या समारंभाला प्रामुख्याने उपस्थित असलेले ज्या सर्वांनी आपल्याला अत्यंत सुंदर असं मार्गदर्शन केलं अशा आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नागपूर जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष, ज्यांना आम्ही आमचे फायर ब्रँड नेते म्हणतो, असे सन्माननीय नरेंद्र डोंगरे साहेब, सन्माननीय ॲडव्होकेट राहुल भानारकर साहेब, डॉक्टर अनवर सिद्दीकी साहेब, अरुण दामोदर साहेब, आमचे मालाधारे साहेब, ज्यांनी अत्यंत सुंदर असं प्रास्ताविक केलं ते कैलासजी बोंबले साहेब, ज्यांनी सूत्रसंचालन केलं ते अरुण वाहने साहेब, आपल्या ग्लोबल फाउंडेशनच्या जे नेतृत्व करत आहेत अशा आमच्या भगिनी आदरणीय मनीषाताई ठाकरे, माझ्यासोबत आज या समारंभाला प्रामुख्याने उपस्थित असलेले पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नागपूर जिल्ह्याचे युवक आघाडीचे अध्यक्ष युवा नेते पलासजी ठवरे, प्रदेश संघटक कपिलजी लिंगायत, महिला आघाडीच्या आमच्या नेत्या सन्माननीय सुचिताताई कोटांगले, प्रतिभाताई मानवटकर, डॅनीजी सोमकुवर. आया बहिणींनो, मला माहिती आहे वेळ भरपूर झालेला आहे, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला एकच गोष्ट शिकवलेली आहे. आमची आंबेडकरी चळवळ तुम्हाला काहीच देऊ शकत नाही, पण जे आपले उपस्थित सहकारी आहे, उशीर जरी झाला असेल तरी किमान नाव घेऊन त्यांचा सन्मान आपण केलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांच्यामुळे आज आपण या समारंभात उपस्थित आहोत असे कामगारांचे आमचे नेते, विदर्भाचे राष्ट्रीय मजदूर सेनेचे नेते, आमचे देखील नेते सन्माननीय विजयजी पाटील साहेब, मी आदरणीय, त्यांनी सर्वांचं स्वागत केलं. अनवर साहेब, पाटील साहेबांनी सर्वांचं स्वागत केलं, पण आपली देखील जबाबदारी आहे की आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे. मी आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांना विनंती करतो, आणि फक्त विजय पाटील साहेबच नाही तर त्यांची सुकन्या इथे उपस्थित आहे, मी तिला देखील विनंती करतो. आमच्या वहिनी साहेब कुठे आहेत, मी त्यांना देखील विनंती करतो की त्यांनी कृपया करून मंचावर यावं. अरे टाळ्या तर वाजवा, तेवढं तर सौजन्य आपण ठेवलंच पाहिजे. आजा बेटा, जरा बुके काही हार वगैरे द्या. आओ विजयजी, वहिनी या, आजा बेटा. कमीत कमी टाळ्या वाजून आपण त्यांचा सन्मान करावा अशी मी विनंती करतो. म्हणजे आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जे आयोजक आहेत ज्यांनी सर्वांचा सन्मान केला, पण आपलं देखील हे नैतिक कर्तव्य आहे की आपण त्यांचा सन्मान केला पाहिजे. परत एकदा टाळ्या वाजून स्वागत करा. विजयजी आगे आओ थोड़ा सा. अरे टाळ्या वाजवा रे. मला वाटतं टाळ्यांवर गव्हर्नमेंटने जीएसटी नाही लावलेली. आमच्या तर ताई फार सुंदर असत आहे, बरोबर की नाही. आणि आपण मला वाटतं गेल्या 4-5 तासापासून इथे आहोत, सर्व कसे थकलेले आहे. जरा बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणाने या परिसरात ऊर्जा आली पाहिजे. परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काही खरं नाही. अनवर साहेब कामगारांचा, अरे बाबा आवाज तर येऊ द्या.
ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला कोणत्याही जातीचे कोणत्याही धर्माचे तुम्ही असाल, पण ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे इथे बसायचा अधिकार आज आपल्याला मिळालेला आहे, त्या आपल्या उद्धारकर्त्या बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करताना तुमचा आवाज येत नाही. बघू इथे किती बाबासाहेब आंबेडकरांचे बच्चे आहेत. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अरे अनवर साहेबांनी सांगितलं ना, बाहेर वातावरण लई खतरनाक आहे आणि आता फक्त एकच पर्याय या देशात आहे, जय भीम आणि जय मी. जोरात आवाज आला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, राष्ट्रीय मजदूर सेनेचा. आता वाटतंय कामगारांचा मेळावा आहे. आता झालं कसं विजयजी, आजची तुमची 25 तारीख तुम्ही अगोदर 11 तारीख ठेवली, त्या दिवशी मी नागपूरला नव्हतो, मध्ये मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो. मग तुम्ही 25 तारीख तुम्हाला शब्द दिला की 25 तारखेला तुमच्या या कामगारांच्या मेळाव्याला जयदीप उपस्थित राहणार म्हणजे राहणार. आज तुमच्या माहितीसाठी सांगतो की आमच्या पक्षाच्या वतीनं ना भूतो ना भविष्य असा एक मोठा भीम महोत्सव बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर मध्ये होता. कार्यकर्ते नाराज झालेत, पण मी म्हटलं तुमचा कार्यक्रम होत राहील, पण हा प्रश्न कामगारांचा आहे, हा मेळावा कामगारांचा आहे. तिथे नाही आलो तरी चालेल, पण आमच्या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी जयदीप कवाडेंनी दिलेला शब्द, जयदीप कवाडे पायल आणि आमच्या विजयजींना दिलेला शब्द, आमच्या कैलासजी बोंबलेंना दिलेला शब्द मी ठेवला आणि मी आज इथे आलो. आताही डोळे पिवळे साहेब कावीळ झालेला आहे. डॉक्टर म्हणतात जास्त फिरू नका. अरे म्हटलं फिरून फिरून होणार काय, आमच्या कामगारांसाठी फिरून फिरून होणार काय. जास्तीत जास्त जयदीप कवाडे सारख्या आंबेडकरी चळवळीचा जीवच जाईल, पण आम्ही थांबणार नाही. आम्ही लढणारे लोक आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला लढायला शिकवलेलं आहे. आणि बघा बरं, आमचे अनेक वक्ते अनेक गोष्टी बोलले दामोदर साहेब, पण आम्हाला एका गोष्टीचा मोठा अभिमान आहे की जेव्हा चिमूर गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागाचे खासदार म्हणून 1998 ला आमचे प्राणप्रिय नेते आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर जेव्हा देशाच्या लोकसभेत निवडून गेले, तेव्हा लोकसभेमध्ये अनेक खासदार होते, पण असे बसायचे, चिडीचूप बसायचे. पण त्या 98च्या लोकसभेमध्ये देखील आमचे प्राणप्रिय नेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांनी चिमूर गडचिरोली लोकसभेच्या जेवढे काही आमचे कामगार होते त्यांना मोठा न्याय मिळवून दिला, याचा आम्हाला अभिमान आहे. आणि खऱ्या अर्थानं बघा ना, आता आमचे लोक घाबरतात. आमच्या सर्व विद्वान लोकांनी हे सांगितलं की सरकारने कायदा आणला, केंद्र सरकारने 4 नवीन कायदे आणलेत, महाराष्ट्रामध्ये विशेष जनसुरक्षा कायदा आणला, त्याच्यावर बंदी लागली पाहिजे, ठेकेदारी पद्धत बंदी झाली पाहिजे. पण आमच्या विद्वान मित्रांना मला सांगायचं आहे की या आंबेडकरी चळवळीला आमच्या या कामगारांना कधीही मागून न्याय, कुंभारे दादा, कधीही लढल्याशिवाय न्याय मिळालाच नाही. पण आमच्या एखाद्या कायदे पंडितांनी सांगितलं पाहिजे ना की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1936 मध्ये राष्ट्रीय मजूर पक्षाची स्थापना केली होती. बाबासाहेबांना त्या काळात समजलं होतं की या देशामध्ये मजदूरांवर कसे अन्याय अत्याचार होणार आहेत. आणि बाबासाहेब आंबेडकर बोले थे अनवर साहब, हमारा एक भी वक्ता बोला नहीं. बाबा साहब आंबेडकर ने क्या कहा था, जो जमीन सरकारी है वो जमीन हमारी है. फिर इस जमीनों पे ही तो इंडस्ट्रीज फैक्ट्रीज खड़ी है ना, यानी जो जमीन हमारी है तो जो फैक्ट्री है वो भी हमारी है. जितना अडानी अंबानी इस देश को खुद का मालिक समझता है, मेरा बैठा हुआ मजदूर भी इस देश का मालिक है, ये मानने में जयदीप कवाडे यकीन रखता है. आणि घाबरायचं काय हो, आमचे प्राणप्रिय नेते आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांनी आम्हाला लढायला शिकवलेला आहे ना मनीषा ताई. और हमारा तो कहना ही है. लोक म्हणतात असं केलं तर काय होणार,
तसं केलं तर काय होणार? पोलीस पकडून घेऊन जाणार का? आपलं तर स्पष्ट आहे ना, नमो तसं जसं होईल तसं, हो की नाही? अरे तेले तर हो म्हणा. प्रकाश भाऊ काही खरं दिसत नाही. पण मला आपल्याला सांगायचं आहे की आज राष्ट्रीय मजदूर सेनेच्या माध्यमातून आमचे विजयजी पाटील असतील, आमचे कैलासजी बोंबले असतील, कोराडी पॉवर प्लांट इथे आमच्या अस्थायी कामगारांसाठी एक मोठं आंदोलन विजय पाटीलजी यांच्या नेतृत्वात झालं. आणि तेव्हाचे ऊर्जा मंत्री, आम्ही जरी सरकार सोबत असलो तरी सर्वात पहिले आम्ही कामगारांसोबत आहोत. तेव्हाचे ऊर्जा मंत्री आणि आताचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रेत यात्रा आपण काढली होती, बरोबर की नाही विजय पाटीलजी? आणि कोराडी पॉवर प्लांटच्या कामगारांना न्याय मिळवून देण्याचं काम विजयजी पाटील यांच्या नेतृत्वात झालं, याचा आम्हाला अभिमान आहे. आरोग्य विभागाच्या विरोधात उपसंचालक कार्यालयावर आमच्या राष्ट्रीय मजदूर सेनेचं आंदोलन झालं. त्यानंतर आमच्या शासकीय दुग्ध उत्पादन कार्यालयात काही कामगारांना आम्ही परमनंट केलं. त्यानंतर कोटक महिंद्रा बँकेमध्ये आमच्या राष्ट्रीय मजदूर सेनेच्या माध्यमातून अनेक आम्ही तिथल्या कामगारांच्या पगारात वाढ करण्याचं काम आमच्या विजयजी पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी केलं. HDFCच्या सुरक्षा रक्षकांना न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही केलं. गोंदिया जिल्ह्यातील मेडिकल हॉस्पिटलमध्ये ठेकेदार पद्धती बंद केली. हे सर्व काम आम्ही राष्ट्रीय मजदूर सेना आणि विजयजी पाटील यांच्या नेतृत्वात केलं. आज अनेक संघटना आहेत, बरं सत्तेत काम करणाऱ्या अनेक संघटना आहेत, पण कोणालाही कामगारांची आठवण येत नाही. पण तुमच्या माहितीसाठी सांगून देतो की आमचे प्राणप्रिय नेते आदरणीय बाकीचे नेते काय म्हणतात? लुटो रे लुटो, कामगारों को लुटो. नाही पलाश ठेवरे, सत्ताधारी नेते असो की काँग्रेस सारखे काही विरोधातील नेते असो, काय म्हणतात? मजदूरांना काय म्हणतात अनवर भाई? मजदूर ये जमीन का कीड़ा है, लुटो रे लुटो, मजदूरों को लुटो. पण आज अभिमानाने आजच्या या मेळाव्यात मला कवाडे सर सांगायचं आहे की आमचे प्राणप्रिय नेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांनी नारा दिलेला आहे. काय नारा दिलेला आहे? कमाने वाला खाएगा, लूटने वाला जाएगा और इस देश में कामगारों का राज आएगा. हे बोलणारा या देशात एकच नेता आहे आणि त्या नेत्याचं नाव प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर आहे, विजयजी पाटील आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. बोलायचं खूप होतं, माझ्यात लई ऊर्जा आहे बरं कावीळ झाल्यानंतर, पण तुमच्यामध्ये ऊर्जा कमी दिसते. अनवर भाई एक बार जरा संमेलन लेंगे पर ऐसा निचोड नहीं डालेंगे. कार्यक्रम वेळेवर सुरू झाला पाहिजे बरं, शिस्त ही शिस्तासारखी राहिली पाहिजे बरं. आता आमचे अनेक लोक अरे इथे खुर्च्या आहेत ना, कशाला पाय तोडून घेतात, बसा तरी. पण काय झालं समजत नाही. नाही ताई, तुमच्या फाउंडेशनच्या माध्यमाने आपल्या कामगारांना आपण हेही प्रशिक्षण दिलं पाहिजे की आपण राहतो कसं, आपण बसतो कसं, आपण खातो काय, आपण बोलतो काय, याचा देखील भान आमच्या कामगारांना, आमच्या सहकार्यांना राहिला पाहिजे. आजच्या या प्रसंगी बोलायचं खूप होतं. आज अनेक दिवसानंतर, आज 1 महिन्यानंतर मी नागपूरला आलो विजयजी. अनेक दिवसानंतर बाप बेटे असून देखील आज 1 महिन्यानंतर कवाडे सरांना बघितलं आणि मला देखील आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे, म्हणून बोलायचं खूप होतं. कामगारांनो घाबरायचं नाही, आमचे विद्वान लोक जे सांगतील ते सांगतील, पण जयदीप कवाडेचं सांग नाही तुम्हाला. जिथे कुठे अन्याय अत्याचार होईल तिथे जयदीप कवाडेला बोलवायचं. जयदीप कवाडे लात मारेल तिथे पाणी काढेल आणि आमच्या कामगारांना न्याय मिळवून देईल. जोही कोणी असू दे, मग ते कोराडचं पॉवर प्लांट असू दे की आमचं कोणतीही शासकीय एखादी फॅक्टरी असू दे किंवा प्रायव्हेट फॅक्टरी असू दे, जोही कोणी आमच्या कामगारांशी वाकडं करेल जयदीप कवाडे त्याचा सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही. आजच्या या प्रसंगी जास्त न बोलता मी विजयजी पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपण्यापूर्वी
काय करायचं आहे? आपल्या उद्धारकर्त्या बाबासाहेबांचा जयघोष करायचा आहे. बरं, मी लई नंगाळ आहे. जोरात आवाज म्हणजे जोरात, जो साला आवाज देणार नाही तो दोन बापाचा. आपण सर्व एकच बापाचे हो. बरं, या देशातील 150 कोटी जनतेचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. सर्वांचा आवाज येणार की नाही? आवाज येऊ द्या ना रे. आवाज येणार की नाही? परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. स्टेजवर बसलेले अर्ध्या लोकांचे हात कुठे आहेत? असं नाही झालं पाहिजे. कडी लावा आतली न मी नाही त्यातली. आवाज आणि हात वरती गेला पाहिजे. बरं, बाहेर अर्धे चड्डीवाले लोक बसलेले आहेत आणि आपण फुल पॅन्ट वाले लोक आहो. बरं, अनवर भाई बराबर की नहीं? हम भली सत्ता के साथ में है. बरा, कवाड़े सर ने जो निर्णय लिया है राजनीतिक, आणि तुम्हाला सांगून देतो. बरं, कवाडे सरांनी जी भूमिका घेतलेली आहे, आपण भाजप सोबत शिंदे सोबत आहो. बरं, पण कवाडे सरांनी मार्ग बदललेला आहे. कवाडे सरांनी तत्व बदललेलं नाहीये. बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करायचा आणि बाहेर तुम्ही उभे आतमध्ये या. तुम्हाला काय एलर्जी आहे का? चला पटकन या आतमध्ये. आवाज हात येईल की नाही? अरे हो की नाही? दोन्ही हात वरती गेले पाहिजेत. परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. कामगार एकता जिंदाबाद. अरे जोर से बोलो जिंदाबाद. अरे ताकत से बोलो जिंदाबाद. अरे कामगार एकता जिंदाबाद. राष्ट्रीय मजदूर सेना जिंदाबाद. राष्ट्रीय मजदूर सेना जिंदाबाद. हमारी एकता जिंदाबाद. सर कवाड़े आगे बढ़ो. सर कवाड़े आगे बढ़ो. जय भीम. जय भीम. जय भीम. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज चैनल न्यूज इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.